Dear friends, our today's article is electron transport system or chemiosmosis or oxidative phosphorylation. आपण फोटोसिंथेसिस चॅप्टर मध्ये केमिऑस्मॉसिसची प्रोसेस मिटचेल नावाच्या सायंटिस्टनं नोबेल प्राइज विनरनं डिस्कवर केलेली प्रोसेस स्टडी केली. त्यामध्ये मेम्ब्रेनच्या एका साइडला प्रोटॉनचं ग्रेडियंट वाढवलं जातं, दुसऱ्या साइडला प्रोटॉन ग्रेडियंट कमी केलं जातं आणि हा जो डिफरन्स आहे त्या प्रोटॉन ग्रेडियंटमध्ये असणाऱ्या डिफरन्समुळं प्रोटॉनची मोमेंट हायर प्रोटॉन ग्रेडियंटकडून लोअर प्रोटॉन ग्रेडियंटकडे होते F0 F1 पार्टिकलमधून आणि त्यावेळी जी एनर्जी रिलीज होते दॅट एनर्जी इज युज्ड इन सिंथेसिस ऑफ ATP फ्रॉम ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट. इथंही केमिऑस्मॉसिसची प्रोसेस आहे. ही प्रोसेस मिटचेल यांनी डिस्कवर केलेली आहे, स्टडी केलेली आहे. Nobel Prize winner Mitchell studied the chemiosmosis in respiration. इथंही पॅटर्न साधारण तोच आहे. सपोज दिस इज द इनर मेम्ब्रेन ऑफ माइटोकॉन्ड्रिया. दिस इज मॅट्रिक्स. हा संपूर्ण पार्ट जो आहे तो माइटोकॉन्ड्रियाचा मॅट्रिक्स आहे, इनर मेम्ब्रेन आहे. आणि इकडं आउटर चेंबर किंवा आउटर इंटर मेम्ब्रेन स्पेस या साइडला आहे. आणि या इनर मेम्ब्रेन मध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचे कॅरियर्स असतात. त्यांच्या मदतीनं मॅट्रिक्स मधून प्रोटॉन इकडं कॅरी केले जातात, पंप केले जातात आणि आउटर चेंबरचं प्रोटॉन ग्रेडियंट वाढवलं जातं मॅट्रिक्स पेक्षा. आणि F0 F1 पार्टिकल मधून हे हायर प्रोटॉन ग्रेडियंट कडनं प्रोटॉनची मोमेंट लोअर प्रोटॉन ग्रेडियंट कडे होते आणि त्यावेळी जी एनर्जी रिलीज होते ती ATP सिंथेसिस साठी यूज केली जाते. बेसिक प्रिन्सिपल साधारण तशाच प्रकारचा आहे, फक्त माइटोकॉन्ड्रियामध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर्स हे वेगळे आहेत थोडेसे. इन इनर मेम्ब्रेन 5 major complexes are involved in ETS or chemiosmosis or oxidative phosphorylation in respiration. यामध्ये फर्स्ट कॉम्प्लेक्स इथं आहे. हे फर्स्ट कॉम्प्लेक्स आहे. आणि फर्स्ट कॉम्प्लेक्स complex 1 called as NADH dehydrogenase. NADH dehydrogenase complex 1 या कॉम्प्लेक्स मध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत FMN, FES आणि त्याच्याशिवाय प्रोटॉन कॅरियर सुद्धा आहेत. देन नेक्स्ट कॉम्प्लेक्स 3.
complex 3. Complex 3. It is also called as cytochrome C reductase or cytochrome bC1 complex. आणि या कॉम्प्लेक्स मध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर्स जे आहेत ते आहेत सायटोक्रोम बी, FES, सायटोक्रोम C1. त्यानंतर कॉम्प्लेक्स 2. कॉम्प्लेक्स 2 सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. आपल्याला माहिती आहे TCA सायकल मध्ये रिएक्शन नंबर 8 when succinic acid is converted into fumaric acid. At that time some hydrogens, 2H plus 2 hydrogens are released which are used by FAD and forms FADH2. आणि हे कॉम्प्लेक्स 2 सक्सिनेट डिहायड्रोजिनेज हे एन्झाईम इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया मध्ये असतं. बाकीचे TCA सायकलचे एन्झाईम हे मॅट्रिक्स मध्ये असतात. सो रिमेनिंग other enzymes of TCA cycle are present in matrix of mitochondria, but succinate dehydrogenase is present in inner membrane of mitochondria. Here electron carriers are FAD, FES. Then complex 4. This is the complex 4. The complex 4 also contains, this is a complex 4. It is also called as cytochrome C oxidase or cytochrome A3 complex. Here electron carriers are copper center A, then cytochrome A, cytochrome A3, copper B, copper B. असे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर प्रोटॉन कॅरियर सुद्धा इथं असतात. and last complex 5. This complex 5 is called as F0 F1 particle. की ज्याच्यामधून प्रोटॉन हायर प्रोटॉन ग्रेडियंट कडनं लोअर प्रोटॉन ग्रेडियंट कडे मूव्ह होतात आणि त्यावेळी ATP जनरेशन होतं
ते आहे कॉम्प्लेक्स 5. याच्याशिवाय मोबाईल इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन कॅरियर इथं आहे युबिक्युनॉन. इथंही आहे युबिक्युनॉन, आपण ते नंतर दाखवू. त्याचबरोबर इथं सायटोक्रोम सी हा इलेक्ट्रॉन कॅरियर, मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर आहे, प्रेझेंट ऑन आउटर साइड ऑफ इनर मेम्ब्रेन. सायटोक्रोम सी इलेक्ट्रॉन कॅरियर आहे. तर अशा प्रकारचे इथं इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन कॅरियर्स या इनर मेम्ब्रेन मध्ये असतात. These are 5 major complexes involved in ATS. आता आपण ऍक्च्युअल प्रोसेसला सुरू करणार आहोत. रूट 1 ज्याप्रमाणे एखाद्या शहराला जाण्यासाठी एक मार्ग आहे लांबचा, त्यापेक्षा दुसरा मार्ग आहे जवळचा. त्याप्रमाणे एटीएस सुद्धा 2 मार्गांनी होते, रूट 1 आणि रूट 2. जसं इथं रूट 1 आणि रूट 2. रूट 1 चा विचार केला तर त्या रूट 1 मध्ये कॉम्प्लेक्स 2 चा काहीही संबंध येत नाही, आणि रूट 2 मध्ये कॉम्प्लेक्स 1 चा काही संबंध येत नाही. 2 वेगळे रूट इथं आहेत आणि 1 बाय 1 दोन्ही रूट आपण इथं स्टडी करू. सुरुवातीला पाहूया रूट 1. रूट 1 इज ऑल्सो कॉल्ड ॲज NADH प्लस H प्लस ऑक्सिडेशन. ज्या रूट मध्ये NADH चं ऑक्सिडेशन होतं तो रूट 1 आहे. आता NADH चं ऑक्सिडेशन होणार ते इथं कॉम्प्लेक्स 1 च्या मदतीनं होतं. आपल्याला माहिती आहे ग्लायकोलिसिस, TCA सायकल, ॲसिटिलेशनच्या डिफरंट स्टेप मध्ये NADH प्लस H प्लस बनतात. These NADH undergo oxidation with the help of complex 1 to produce NAD+. त्याचबरोबर इथं 2 प्रोटॉन्स वेगळे होणार, 2 इलेक्ट्रॉन्स वेगळे होणार. तर त्यापैकी जे 2 प्रोटॉन्स आहेत हे जे 2 प्रोटॉन्स आहेत ते आउटर साइडला पंप केले जातात, आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत these electrons are given to FMN, FMN to FES, FES to from FES electrons are given to ubiquinone. इलेक्ट्रॉन्स या युबिक्युनॉन कडे कॉम्प्लेक्स 1 मधून दिले जातात, आणि 2H प्लस जे आहेत हे 2H प्लस इथून तर पंप केलेलेच आहेत, त्याबरोबर आणखी 2H प्लस या कॉम्प्लेक्स 1 मधून आउटर चेंबर मध्ये पंप केले जातात with the help of proton carriers present in complex 1. So finally 4H plus get pumped into outer chamber with the help of complex 1. Now electrons are given to ubiquinone, आणि युबिक्युनॉन जसा इलेक्ट्रॉन कॅरियर आहे
त्याप्रमाणे युबिक्युनॉन प्रोटॉन कॅरियर सुद्धा आहे आणि त्यामुळं युबिक्युनॉन काय करतो, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन कॅरी करतो. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन कॅरी करतो. कॉम्प्लेक्स 1 कडनं इलेक्ट्रॉन दिले जाणार, इकडून प्रोटॉन कॅरी करणार, UqH2 बनणार. सो इट इज अ प्रोटॉन ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉन कॅरियर आणि युबिक्विनॉल बनतो. युबिक्विनॉल क्युनॉन पासून क्युनॉल बनतो. आता इथून जे 2H प्लस आहेत, प्रोटॉन्स आहेत, ते आउटर चेंबरमध्ये पंप केले जातील, कॅरी केले जातील आणि जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा इलेक्ट्रॉन्स आहेत, दी इलेक्ट्रॉन्स आर गिवन टू कॉम्प्लेक्स 3. त्याचबरोबर म्हणजे युबिक्विनॉन 2H प्लस इकडं पंप करतो आणि त्याच बरोबर ज्यावेळी इलेक्ट्रॉन इथून जात असतात त्यावेळी आणखी 2H प्लस युबिक्विनॉन या कॉम्प्लेक्स 3 च्या मदतीनं आणखी 2H प्लस इकडं पंप करतो. सो फायनली हेअर ऑल्सो 4H plus get pumped. 4H plus get pumped in outer chamber. इकडे पंप केले. कॉम्प्लेक्स 1 मधून 2H प्लस आणि 2H प्लस इथं सुद्धा 2H प्लस 2H प्लस पंप केले जातात. आता रूट 1 चा विचार केला तर त्यामध्ये कॉम्प्लेक्स 2 इन्व्हॉल्व होत नाही. आता कॉम्प्लेक्स 3 कडचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत इथं दिलेत, सायटोक्रोम बी पुन्हा FeS कडे येणार, FeS कडनं इकडं येणार सायटोक्रोम C1. फ्रॉम सायटोक्रोम C1 इलेक्ट्रॉन्स आर गिवन टू cytochrome C, which is a mobile electron carrier present on outer surface of inner membrane. आणि या सायटोक्रोम C कडनं इलेक्ट्रॉन तसेच मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर आहे. इलेक्ट्रॉन्स दिले जाणार कॉम्प्लेक्स 4 कडं. कॉम्प्लेक्स 4 कडं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर पहिला इथं कोण आहे, कॉपर A, त्यानंतर सायटोक्रोम A, सायटोक्रोम A3, कॉपर B और कॉपर 2 and finally electrons are accepted by 1/2 O2. Last electron acceptor in ETS is oxygen. जो ऑक्सिजन आयुष्यभर आपण या ब्रीदिंगच्या प्रोसेसमध्ये घेतो, सगळे एरोबिक ऑर्गॅनिझम ऑक्सिजन घेतात, तो ऑक्सिजन या प्रोसेसमध्ये शेवटी वापरला जातो. म्हणून या प्रोसेसला नाव दिलंय टर्मिनल ऑक्सिडेशन. काय नाव दिलंय, टर्मिनल ऑक्सिडेशन. and this oxygen get ionized, O- ions तयार होतील. the O- combines with 2H plus to produce water molecule. आणि या प्रोसेस मध्ये सुद्धा 2H प्लस कॉम्प्लेक्स 3 मधून सुद्धा 2H प्लस पंप केले जातात. थोडंसं मी राईटला घेतो हे.
इकडं 2H प्लस पंप केले जातात आणि इथून इलेक्ट्रॉन मोमेंट होते, त्यावेळी 2H प्लस पंप केले. फायनल इलेक्ट्रॉन acceptor is oxygen and undergo ionization to produce O minus minus. It combines with 2H plus to produce water. तर रूट 1 मध्ये काय घडलं? रूट 1 मध्ये NaDH चं ऑक्सिडेशन होतं आणि 4H प्लस कॉम्प्लेक्स 1 मधून पंप केले, 4H प्लस कॉम्प्लेक्स 3 मधून पंप केले, 2H प्लस कॉम्प्लेक्स 4 मधून पंप केले. अशा प्रकारे एका NaDH चं ऑक्सिडेशन झालं तर 10H प्लस पंप केले आणि एक वॉटर मॉलिक्यूल इथं बनला. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आता ETS मध्ये ETSच्या थ्रू म्हणजे इकडं काय केलं, प्रोटॉन वाढवले, प्रोटॉन ग्रेडियंट इकडं वाढलं, इकडं प्रोटॉन ग्रेडियंट कमी झालं. आणि मग आपल्याला माहिती आहे की हायर प्रोटॉन ग्रेडियंट कडनं F0 F1 पार्टिकल मधून प्रोटॉन मूव्ह होतात आणि त्या मोमेंटच्या दरम्यान एनर्जी रिलीज होते, ती ATP सिंथेसिस साठी यूज केली जाते. तर 10H प्लस टोटल आले, त्यापैकी 4H प्लस इथून मूव्ह होणार आणि इथं ATPase कॉम्प्लेक्स आहे, तिथून मोमेंट होताना एनर्जी रिलीज होते, ती ATP बनवण्यासाठी वापरली जाते. 4H प्लस मूव्ह होताना एलिमेंटरी पार्टिकल मधून F0 F1 पार्टिकल मधून कॉम्प्लेक्स 5 मधून मूव्ह होताना एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जी 4H प्लस इथं आपण F0 F1 पार्टिकल जरा थोडं उजवीकडे दाखवतो मी. F0 F1 पार्टिकल किंवा कॉम्प्लेक्स 5. 4H प्लस इथून मूव्ह होताना एनर्जी रिलीज होते, ADP-IP ॲक्सेप्ट करणार ATP मॉलिक्यूल इथं ATP सिंथेटेजच्या मदतीनं बनणार. 4H प्लस 1 ATP, पुन्हा दुसरे 4H 1 ATP आणि राहिलेले 2H प्लस 4 दोन्ही 8 गेले, 2 राहिले. म्हणजे तसा विचार केला तर इथं 4H प्लस 1 ATP, दुसरे 4H प्लस 1 ATP आणि पुन्हा अर्धा म्हणजे 2.5 ATP बनतात एका NaDH चं ऑक्सिडेशन झाल्यानंतर. परंतु प्रोसेस आपण जनरलाइज करतो आणि म्हणून इथं गृहीत धरलंय 3 ATP आणि मग वॉटर मॉलिक्यूल तर एक बनणारच आहे. अशा प्रकारे आपल्याकडं किती NaDH प्लस H प्लस आहेत ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झाल्यावर? 10 NaDH प्लस H प्लस यांचं ऑक्सिडेशन झालं तर किती प्रोटॉन पंप होणार? इकडं 100 प्रोटॉन पंप होणार. आणि त्यापासून किती ATP बनणार? त्यापासून 2.5 न गृहीत धरलं तर 25 आणि जनरलाइज स्टेटमेंट विचारात घेतलं तर 30 ATP बनणार आणि 10H2O मॉलिक्यूल या NaDH चं कंप्लीट ऑक्सिडेशन झाल्यावर बनतात. So 1 NaDH gives 3 ATP and 1 water molecule. हे आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे. This is a root 1. त्यानंतर आपण स्टडी करू रूट 2
आता रूट 2 विचारात घेतला तर इथून वरचं काहीच होत नाही असं गृहीत धरायचं. हे काही होणार नाही, हे काहीच होत नाही असं आपण गृहीत धरूया. रूट 2 जर विचारात घेतला तर या रूट 2 मध्ये इथं आपण करू रूट 2. त्याच्यामध्ये FADH2 ऑक्सिडेशन होतं. FADH2 चं ऑक्सिडेशन त्यामध्ये होतं. रूट 2 फॉलो केला. FADH2 सबस्ट्रेट असेल इथं. जर FADH2 चं ऑक्सिडेशन झालं तर रूट 2 फॉलो केला जातो आणि त्याची प्रोसेस आपण आता बघू. रूट 2 मध्ये इथून वरचा भाग तुम्ही विचारात घ्यायचा नाही, तो रूट 1 चा पार्ट आहे. रूट 2 ची सुरुवात आपण इथून करणार आहे. कॉम्प्लेक्स 2. You know, in 8 number reaction of TCA cycle, hydrogens are released which are accepted by FAD and forms FADH2 in presence of succinate dehydrogenase enzyme which is present in inner membrane of mitochondria. सक्सिनिक ऍसिड पासून फ्युमॅरिक ऍसिड बनतं आणि इथं FADH2 चं ऑक्सिडेशन होतं. FADH2 चं ऑक्सिडेशन होईल आणि 2 प्रोटॉन्स इथं तयार होतील, पण प्रोटॉन पंप करण्याची कॅपॅसिटी कॉम्प्लेक्स 2 मध्ये नसते. कॉम्प्लेक्स 2 मध्ये ती कॅपॅसिटी नाही आहे. पण जे इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स, these are accepted by FAD, then FES कडनं इलेक्ट्रॉन दिले जाणार युबिक्युनॉनला. या कॉम्प्लेक्स 2 मधून फक्त इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होतात, प्रोटॉन पंप होत नाहीत, कारण तेवढी एनर्जी त्याच्याकडे पंपिंगसाठी नसते, कॅपॅसिटी नाही आहे. So H plus remains in matrix. Then electrons are accepted by ubiquinone. आता या बरोबर युबिक्युनॉन काय करणार आहे? युबिक्युनॉन इलेक्ट्रॉन तर घेतले, त्याबरोबर प्रोटॉन सुद्धा घेणार आणि इकडून 2H प्लस घेईल. प्रोटॉन पण इकडून घेणार आणि इलेक्ट्रॉन इकडून घेतलेत. UQH2 बनेल, युबिक्युनॉल बनेल. जसं इकडं घडलंय तसंच इकडं घडणार आहे. फक्त इथपर्यंत काही विचारात घ्यायचं नाही, इथून वरचा भाग विचारात घ्यायचा नाही रूट 2 ला. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की युबिक्युनॉल काय करतो? प्रोटॉन जे आहे ते बाहेर पंप करतो. 2H प्लस पंप करेल आणि त्याबरोबरच तो पुन्हा कन्वर्ट होईल युबिक्युनॉन मध्ये. याच्याशिवाय आणखी 2H प्लस. आता आपण रूट 2 मध्ये याचा विचार करत नाही, त्यामुळे इकडचा विचार करायची आवश्यकताच नाही. अशा प्रकारे इथं 4H प्लस पंप केले. एवढाच वेगळा पार्ट इथं विचारात घ्यायचा आहे. सुरुवात इकडून व्हायची का इकडून व्हायची, एवढाच विचार वेगळा करायचा आहे. आता इथून जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोण घेणार आहे? इलेक्ट्रॉन्स आर गिवन टू कॉम्प्लेक्स 3. इलेक्ट्रॉन कॅरियर मधून ते पुढे जाणार, त्यावेळी प्रोटॉन इकडे पंप केले जाणार. युबिक्युनॉल काय करतो? या कॉम्प्लेक्स 3 चे जे प्रोटॉन कॅरियर्स आहेत त्यांच्या मदतीनं प्रोटॉन कॅरी करणार. अशा प्रकारे 4 प्रोटॉन्स इथं पंप केलेले आहेत आणि याच्या पुढची प्रोसेस पूर्वीसारखीच आहे.
सायटोक्रोम C1 कडनं इलेक्ट्रॉन सायटोक्रोम C ला दिले जाणार. सायटोक्रोम C इलेक्ट्रॉन कॅरियर आहे आउटर सरफेसला इनर मेम्ब्रेनच्या. त्यानंतर कॉम्प्लेक्स 4 कडे इलेक्ट्रॉन जाणार. फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर ऑक्सिजन, त्याचं आयोनायझेशन होणार. आयोनाइज्ड ऑक्सिजन कंबाइन्स विथ H+ टू प्रोड्यूस वॉटर. सेम प्रोसेस होणार. त्यावेळी 2H+ इकडं पंप केले जातील प्रोटॉन कॅरियरच्या मदतीनं. अशा प्रकारे जर रूट 2 फॉलो केला गेला तर इथून वरचा भाग विचारात घ्यायचा नाही आहे. रूट 2 जर फॉलो केला तर इथून सुरुवात होऊन असं सगळं घडणार आहे. किती प्रोटॉन पंप केले? 6H+ पंप केले. रूट 2 चा विचार केला. if FADH2 undergo oxidation it pumps 6H+. आणि आपण तर म्हटलंय 4H+ एका वेळी जाणार, 1 ATP बनणार. इथं 6H+ बनले म्हटल्यानंतर तसा विचार केला तर 1.5 ATP बनतात, पण जनरलाइज केलंय आपण त्यामुळं 2 ATP गृहीत धरायचे. 2 ATP आणि 1 वॉटर मॉलिक्यूल इथंही बनणार आहे, कारण ही प्रोसेस आहे तशीच आहे. So 1 FADH2 give rise to ATP and 1 water. आपल्याकडं एकूण FADH2 किती आहेत? 2 FADH2 आहेत. म्हणजे शेवटी 12H+ इथं असणार आहेत आणि त्यामुळं 4 ATP बनणार आणि 2 वॉटर मॉलिक्युल्स बनणार. अशा प्रकारे रूट 2 फॉलो केला तर FADH2 चं ऑक्सिडेशन होतं आणि त्यामुळं 2 ATP 1 वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. दिस इज अबाउट रूट 2. आता शेवटी याच्या इथं जी प्रोसेस होते ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन किंवा ATP सिंथेसिस प्रोसेस. ATP सिंथेसिस प्रोसेस जी होते ती F0 F1 पार्टिकल किंवा कॉम्प्लेक्स 5 च्या मदतीनं होते. एकूणच या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये NADH किंवा FADH2 ज्यावेळी ऑक्सिडाइज होतात त्यावेळी प्रोटॉन पंप करणार इलेक्ट्रॉन कॅरी करत असताना. त्यामुळं इकडं प्रोटॉनचं ग्रेडियंट वाढतं, मॅट्रिक्समध्ये प्रोटॉनचं ग्रेडियंट कमी होतं. हा पोटेन्शियल डिफरन्स इथं जनरेट होतो. त्यामुळं काय होतं, आपण जरा इथं कॉम्प्लेक्स 5 चं डिटेल स्ट्रक्चर विचारात घेऊ. दिस इज कॉम्प्लेक्स 5. हा त्याच्यामध्ये आहे प्रोटॉनचा टनेल, बोगदा. त्याला आपण F0 पार्टिकल म्हणतो आणि हे हा 10C सब युनिटनी बनलेला आहे. इट इज मेड अप ऑफ 10C सब युनिट्स. त्याच्यानंतर इथं आहे गॅमा हँडल. गॅमा हँडल आहे इथं आणि या गॅमा हँडलला च्या दुसऱ्या साईडला इथं आहे एटीपेज कॉम्प्लेक्स. हा गॅमा हँडल आणि हे एटीपेज कॉम्प्लेक्स. This ATPase complex contains 3 alpha subunit, 3 beta subunit, 1 delta subunit, 1 gamma subunit, 1 epsilon subunit. टोटल असे 9 सब युनिट असतात.
एटीपेज कॉम्प्लेक्समध्ये. तर असं कॉम्प्लेक्स इथं आहे. आता एटीपी सिंथेसिसची प्रोसेस कशी होते याचा स्टडी आपण करू. NCERT मध्ये 2H+ दाखवलेले आहेत, पण बायोकेमिस्ट्रीचा रेफरन्स जर घेतला तर त्याच्यानुसार आपण इथं स्टडी करतोय. NCERTचा विचार केला तर इथं 2H+ घ्यायचे, बाकी काही फरक नाही. जसं एखादा आपला डॅम आहे, कोयना डॅम आहे. हा कोयना डॅम भरला, ही भिंत आहे कोयना डॅमची. हा डॅम भरला पाण्यानं, फुल भरलेला आहे डॅम. तसं इकडं H+ म्हणजे पाणी आहे. पाण्यानं जसा डॅम भरला जातो तसं H+ न आउटर चेंबर भरलेला आहे. त्या डॅमला आपण मोठा बोगदा पाडलाय, टनेल बनवलाय. F0 पार्टिकल म्हणजे टनेलच आहे. इट ऍक्ट्स एज अ टनेल. हा टनेल आहे, बोगदा आहे. आणि त्या बोगद्यातून प्रेशरनं पाणी पुढं आपण नेणार. तसं या बोगद्यातून, या टनेल मधून प्रोटॉन जाणार आणि ते प्रेशरनं नेलेलं बोगद्यातून पाणी आहे ते आपण टर्बाईनवर पाडणार. टर्बाईन फिरणार, तिथं जनरेटर बसवलेले आहेत. जनरेटर लगेच इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करणार, ती एनर्जी आपल्याकडं पाठवली जाणार. अशा प्रकारे कोयना डॅमचा जो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट आहे तो वर्किंग करतो. इथं सुद्धा वर्किंग साधारण तशाच प्रकारचं आहे. इथून प्रोटॉन पंप केले जातात, इथून जातात, मोमेंट होते प्रोटॉनची, आणि प्रोटॉनची मोमेंट इथून होताना यातून H+ मूव्ह होताना एनर्जी बाहेर पडते आणि हे टर्बाईन फिरतं. हे टर्बाईन फिरेल आणि याच्यामध्ये एटीपेज कॉम्प्लेक्स जे आहे त्याच्यामध्ये बीटा सब युनिट जे आहे ते कॅटॅलिस्टचं काम करतात. आणि जी एनर्जी बाहेर पडते प्रोटॉनच्या मोमेंटमुळं, ती एनर्जी ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासून ATP बनवण्यासाठी वापरली जाते. अशा प्रकारे हायर प्रोटॉन ग्रेडियंट कडून प्रोटॉनची मोमेंट लोअर प्रोटॉन ग्रेडियंट कडे F0 F1 पार्टिकल मधून होते आणि त्यावेळी जी एनर्जी रिलीज होते ती ATP सिंथेसिस साठी वापरली जाते. दिस इज द केमी ऑस्मॉसिस स्टडीड बाय मिटचेल, अ नोबल प्राइज विनर. शेवटी या प्रोसेसमध्ये इकडं प्रोटॉन ग्रेडियंट वाढवलंय, इकडं कमी केलंय आणि F0 F1 पार्टिकल मधून प्रोटॉन मूव्ह केलेत हायर प्रोटॉन ग्रेडियंट कडनं लोअर प्रोटॉन ग्रेडियंट कडं ते मूव्ह झालेत आणि त्यावेळी जी एनर्जी रिलीज झाली ती ATP सिंथेसिस साठी वापरली जाते. असे आपल्याकडं किती NADH मॉलिक्युल्स आहेत? 10 NADH मॉलिक्युल्स आहेत. त्यांचं ऑक्सिडेशन इथं होणार आहे. 2 FADH2 चं ऑक्सिडेशन पण इथं होणार आहे. एका NADH पासून 3 ATP आपण म्हटलेलं आहे, म्हणजे 30 ATP बनणार आणि 10 वॉटर मॉलिक्यूल बनणार आणि FADH2 × 2 म्हणजे 4 ATP बनणार. FADH2 ऑक्सिडेशन झालं तर आणि 2 वॉटर मॉलिक्यूल पण बनणार. सो आउट ऑफ 38 ATP molecules 34 molecules are generated by ETS or oxidative phosphorylation or chemiosmosis process. जे ATP ETS च्या मार्फत बनतात त्या प्रोसेसला म्हटलं जातं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. सो दिस इज अबाउट
electron transport system or chemiosmosis or oxidative phosphorylation. Thank you very much.